रेकॉर्ड ब्रेक तूर बाजारभावाचं काय रहस्य आहे? आणि या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव हमी भावाच्या पलीकडे जातील का? रेकॉर्ड ब्रेक किंवा विक्रमी होतील का? अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आकडेवारीसह विश्लेषण आपण सांगत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि तारीख आहे 6 एप्रिल 2026. आपण दर महिन्याला कृषी विभागाच्या हवाल्यानं वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात विश्लेषण करत असतो आणि भविष्यामध्ये बाजारभाव काय राहतील याचा एक अंदाज देत असतो. याच्या व्यतिरिक्त या जोडीला आपलं ॲग्रोशिवार न्यूजचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आठवड्याचा आढावा घेऊन त्यावर आधारित काही गोष्टी जाणून घेत असतो. आता विषय आलेला तुरीचा. तुरीमध्ये मागच्या 5-6 दिवसांपासून किंवा 8-10 दिवसांपासून अनेक ठिकाणी तुम्ही असं वाचलं असेल, अनेक यूट्यूबवर, सोशल मीडियावर, तूर रेकॉर्ड ब्रेक होणार, तुरीनं आज गाठला 8,500चा पल्ला, तूर 9,000च्या पार, तूर 10,000 होणार का? अनेक ठिकाणी व्हॉट्सअपवर बाजार पावत्या व्हायरल होतात आणि आता या बाजार पावत्यांच्या ज्या किमती असतात त्या 8,000, 9,000. सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत मागचे 2-3 वर्ष या बाजार पावत्या व्हायरल होत होत्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केल्यानंतर त्यांचे बाजारभाव पडताना दिसत होते. तसाच हा प्रकार काही जणांनी जाणून बुजून केलेला आहे, जेणेकरून रेकॉर्ड ब्रेक अशी गोष्ट, विक्रमी बाजारभाव 9,000, 10,000 असं ऐकलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी गर्दी करणार आणि दुसऱ्या दिवशी जे रेकॉर्ड ब्रेक वगैरे आहे त्यामध्ये तुमचे बाजारभाव रेकॉर्ड ब्रेक कमी होतील आणि दुर्दैवानं तुमचा वाहतूक खर्चसुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र ॲग्रोशिवार तुम्हाला अचूक सांगणार आहे, काळजीचं कारण नाही आहे. आकडेवारीसह सांगणार की तूर या संपूर्ण महिनाभरात खरंच किती राहू शकते. तर सुरुवातीला माझ्याकडे चार्ट आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत एप्रिलच्या या आठवड्यामध्ये आणि काय फरक पडलेला आहे ते आपण बघूया. इथं स्पष्ट असं दिसतंय की मागच्या वर्षीच्या तुलनेत तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत. पण किती वाढलेत? 50% वाढलेत का? 100% वाढलेत का? नाही. तुरीचे बाजारभाव वाढले आहेत अवघे 1.5 ते 8 किंवा 9%. संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यानुसार हे बाजारभाव असे वाढलेले आहेत. आणि तुरीचे जास्तीत जास्त बाजारभाव जे सरासरी हे आहेत ते साधारण ती जी सरासरी आहे 1-2 बाजारामध्येच फक्त 7,700 वगैरे पोचलेली आहेत. अनेक ठिकाणी ती 6,900 ते 7,200च्या आसपास आहे आणि संपूर्ण राज्याची सरासरी 7,200 आहे. तरी पण बाजार विश्लेषक आणि कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचे जे विश्लेषक आहे त्यांनी अंदाज दिला आहे की यंदा हमी भावाच्या आसपास या महिन्यात राहू शकतात. तर ही काळजीचं कारण नाही आहे. ते कसे राहतील ते आपण बघूया. सर्वप्रथम 2 आठवड्यांची तुलना, ज्याची तुम्हाला अतिशय मोलाची माहिती आणि उत्सुकता असते. अहिल्यानगरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.25% तूर वाढली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत तूर आता साधारण 7% घसरून 7,200वर आली. अकोला बाजारामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.5% घसरून 7,800वर आलेली आहे. अमरावती बाजारामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% घसरून 7,500वर आहे. बीडमध्ये 7,400 आहे, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2%ची वाढ आहे. बुलढाणामध्ये 7,200 आहे, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% घसरण आहे. चंद्रपूरमध्ये 7,290 आहे, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.6%ची घसरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तूर आता 7,000च्या खाली आलेली आहे, 6,965, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.4%ची घसरण आहे. धाराशिवमध्ये 2.2%नी घसरून 7,200वर आणि धुळ्यामध्ये 2.3%नी घसरून 6,300वर आलेली आहे. हिंगोलीमध्ये 7,350, 3%ची घसरण. जळगावमध्ये 6,300, 11%ची घसरण. लातूरमध्ये 7,780, इथे मात्र 1.5%ची वाढ आहे. नांदेडमध्ये 7,500, इथे 0.5%ची वाढ आहे. नागपूरला 7,650, 1%ची वाढ आहे. नंदुरबारमध्ये 6,550, 4.5%ची वाढ आहे. नाशिकमध्ये 6,400, 8.5%नी घसरण आहे.
परभणीमध्ये 7,400 11% वाढ आहे. पुण्यामध्ये 7,200, सोलापूरमध्ये 7,260 2.5% वाढ आहे. वाशिममध्ये 7,290 2.5% घट आहे. वर्ध्यामध्ये 7,300 2.25% म्हणजे 0.5% वाढ आहे. आणि यवतमाळमध्ये 7,030 रुपये 3% घसरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा साधारण 50 रुपयांची घसरण आहे. 7,280 होते, 7,220 पर्यंत बाजारभाव आलेले आहे. 50 ते 60 रुपयांची घसरण आहे. असं असलं तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.5 ते 8.5% वाढ आहे. आणि अनेक बाजार समित्या अशा आहे की मागच्या आठवड्याच्या तुलनेत तिथे 0.5% ते साधारण 8% वाढ आहे. पण बऱ्याच बाजार समित्या तिथे घसरण पण आहे, हे तुम्ही बघितलं असेल. आता होतं काय, कुठले तरी एखाद्या बाजार समिती असते, तिथे जास्तीत जास्त बाजारभाव 1 क्विंटल विकत घेतला जातो. एखादं पोतं, अर्धा पोतं, 2 पोते, आणि मग तो देतो 8,900, 8,000, 950, काही देतात 9,000. आणि जेव्हा सरासरी कॅल्क्युलेट होते तेव्हा असे काही व्हायरल लोक जे असतात, जे व्यापाऱ्यांना धार्जिणे असतात. लक्षात घ्या, जे व्यापारी, आडते, दलाल ह्याच गोष्टी असे करतात. म्हणून असे जे चॅनलवाले ते त्यांचे तोंड दाखवत नाही, पाट्या दाखवतात आणि तुम्हाला पाठीमागनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आवाज काढून त्याच्यामध्ये हे करतात. आम्हाला काही कुणावर टीका करायची नाही आहे, पण तुमचं नुकसान होऊ नये हा एक भाग आहे. आता कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पानं जो अंदाज सांगितलेला आहे, बाजार माहिती व्यवस्थापन आणि जोखीम निवारण कक्ष पुणे यांनी काय सांगितलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला बाजारभाव कसे राहतील ते बघूया. आता पहिल्यांदा जे आहे, या वर्षीचं उत्पादन काय आहे ते समजून घेऊ. उगाच काहीतरी तूर 9,000 आणि 10,000 असं सांगण्यात अर्थ नाही. आता केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार 25-26 या वर्षात तुरीचे उत्पादन सुमारे 34.55 लाख मेट्रिक टन इतके राहण्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत ते घट आहे. महाराष्ट्रात तुरीचे उत्पादन जे आहे त्यामध्ये 11.3 लाख टनांची घट अपेक्षित असून राज्यात पुरवठ्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी एकूण बाजारभाव एकदम वाढतील का? 24-25 मध्ये तुरीच्या आयातीमध्ये वाढ झालेली आहे आणि निर्यात कमी झालेली आहे. म्हणजे तूर तुम्ही अगदी किती कमी पेरली तरी भारत सरकार आयातीचं धोरणं जे चुकीचे सगळे शेतकरी बांधव, शेतकरी संघटना आणि जे विश्लेषक आहेत ते सांगत आलेले आहेत की तुम्ही देशांतर्गत भाव जे आहे शेतकऱ्यांना ते द्या, पण आयात जेव्हा करतो त्याचा परिणामसुद्धा होत असतो. आता मागच्या 3 वर्षांचे लातूर बाजारपेठेतील तुरीचे बाजारभाव काय आहे एप्रिलमधले ते बघूया. एप्रिल 23 मध्ये 8,415, एप्रिल 24 मध्ये 10,000 प्रति क्विंटल गेलेले होते. एप्रिल 2025 मध्ये 7,113 रुपये प्रति क्विंटल. आणि या सगळ्यावरनं आता जो अंदाज दिलेला आहे तो आहे तो मी सांगणार आहे. यावेळीची खरीप हंगाम 25-26 साठीची जी किमान आधारभूत किंमत आहे ती 8,000 रुपये प्रति क्विंटल आहे. आणि सध्या तुरीचे बाजारभाव MSPच्या हमी भावाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहेत. हमी भाव ओलांडतील का ते पण बघूया. तर एप्रिलमध्ये चांगल्या दर्जाच्या संदर्भात जे तुरीच्या किमती आहेत ते असणार आहे 7,800 ते 8,290, 7,800 ते 8,290 असे राहू शकतात. थोडक्यात हे सरासरी दर आहे. अनेक ठिकाणी एखादं वक्कल, एखादा पोतं, एखादा क्विंटल हा 9,000 पर्यंत जाऊ शकतो. पण ते एखादा शेतकऱ्याला मिळेल आणि तो शेतकऱ्याचा असेल का व्यापाऱ्याचा असेल तुम्हाला माहीत नाही. अनेक ठिकाणी जे कमी बाजारभाव आहे ते 7,000 पर्यंतही राहू शकतात. यावरनं तुरीच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण कांद्याचे शेतकरी असेल, सोयाबीनचे असतील, मका असेल, कापूस असेल, तूर असेल किंवा हरभरा असेल, आपण अचूक माहिती, अचूक विश्लेषण अधिकृत आकडेवारीवर जे देत असतो. आपण कुणाचा तरी व्हिडिओ चोरून त्याला AIच्या माध्यमातून काही करत नाही. अशा व्हिडिओपासून सावध राहा आणि त्यानंतरच तुरीच्या संदर्भातला निर्णय घ्या.
ॲग्रोशिवार कुणालाही तूर ठेवा किंवा विका असा सल्ला देत नाही, त्याचं डिस्क्लेमर इथं दिलेलं आहे. जोडून राहा. धन्यवाद.